जळगाव शहरामध्ये कंपन्यांकडून होणारा पेट्रोल डिझेलचा पुरवठ्याला विलंब झाल्यामुळे जळगाव शहरातले जे पेट्रोल पंप आहेत ते बंद असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र आज या पेट्रोल पंपावरची जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 दिवसांपासून या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा साठा संपल्यामुळे हा पेट्रोल पंप जो आहे तो बंद होता। मात्र आता या ठिकाणचं जे आहे यांना साठा उपलब्ध झाल्यामुळे हा पेट्रोल पंप जो आहे आता या ठिकाणी पूर्ववत झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। गेल्या 2 दिवसांपासून हा पेट्रोल पंप बंद होता। मात्र पेट्रोल बंद साठा नसल्यामुळे हा पेट्रोल पंप बंद होता आणि काल रात्री 10:30 वाजेच्या सुमारास या पेट्रोल पंपावर जो आहे साठा उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हा पेट्रोल पंप जो आहे आता या ठिकाणी पूर्ववत झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। लोकांना वेगवेगळ्या अफवा झाल्यामुळे लोक या ठिकाणी गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। मात्र त्यानंतर आता प्रशासनाकडूनही हे आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता कुठेतरी लोकांनी प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। पेट्रोल डिझेलचा साठा हा पूर्ववत असल्यामुळे आता नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर पेट्रोल पंपावरची जी गर्दी होती ती देखील आता या ठिकाणी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। कारण गेल्या 2 दिवसांपूर्वीचा जर विचार केला तर पेट्रोल पंपावर अक्षरशः नागरिकांच्या लांबच लांब रांगा या वेगवेगळ्या अफवांमुळे लागायचं पाहायला मिळत होतं। मात्र आता ही गर्दी देखील कमी झालेली आहे आणि दुसरीकडे कंपन्यांकडून जो पेट्रोल आणि डिझेलचा साठा जो होता तो देखील आता वेळच्या वेळी झाल्यामुळे आता पेट्रोल पंपावरची जी आहे ती परिस्थिती पूर्वपदावर आली असून प्रशासनाने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्यानंतर पेट्रोल पंपावरची नागरिकांची गर्दी देखील या ठिकाणी कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।